वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मन भरून स्वागत करते. तर आज बघा कसं छानपैकी ऊन पडले आणि काल कसलं सगळीकडे आभाळ होतं, पाऊस चालू होता आणि सगळी कामं मात्र रखडलेली होती. कपडे वाळत नव्हते, बाहेर जाता येत नव्हतं आणि आज बघा ऊन पडले आणि आज सगळी कामं सुरळीत चालू आहेत. आपल्या आयुष्याचंही असंच असतं ना, कधी सुख असतं, कधी दुःख असतं, सुखानंतर दुःख येतं आणि दुःखानंतर सुख येतं. तर आपण हे निसर्गाचं चक्र चालू असतं. मात्र आपण कधी दुःख आलं तर हिरमुसून जाऊ नये आणि कधी सुख आलं तर त्याचा माजही करू नये. कारण की निसर्गाचं चक्र हे एकामागे एक चालूच असतं, कधी चांगलं तर कधी वाईट. कारण ते चक्र आहे ते फिरतच राहतं आणि जे व्हायचं ते होतच राहतं. चांगल्यातून वाईट होतं आणि वाईटातून चांगलंही होतं. तर पावसामुळे मी एकच झाड एवढ्या मेहनतीनं लावले होतं ना, तर त्याच्यामध्ये आता 2-3 दिवस झाले पाऊस होता, तर भरपूर पाणी पडले त्याच्यामध्ये. तर थोडंसं ना ते वाकलं होतं. मग म्हटलं याच्यात थोडी माती टाकते आणि नंतर ते थोडं उभं राहील. कारण की ते आताच लावलं होतं आणि छान वाढलं पण होतं. खूप छोटं होतं जेव्हा मी लावलं होतं ते. आणि ते पण ना मी शेजाऱ्यांच्या ह्याच्यातून कुंडीतून थोडं काढून आणलं होतं आणि लावलं होतं. तर बाहेर छानपैकी ऊन पडलं होतं, मला बाहेर छान वाटत होतं. मग थोडा वेळ बाहेरच उभे राहिले गॅलरीत. आज कपडे मी लवकर धुतले होते आणि तेही कमीच धुतले. म्हटलं आजही जर पाऊस आला आणि वाळले नाही तर. पण आज असं उलटं झालं. आज छानपैकी ऊन पडलं. जेवढे धुतलेत तेच म्हटलं थोडे उलटून टाकते म्हणजे लवकर वाढतील. कारण की मग परत असं होते की मग संध्याकाळी परत फॅनमध्ये सुकू घालावं लागतं. आणि बघा किती छान वाटते असं हिरव्यागार पानांवरती ऊन पडलेलं. एकदम वेगळंच फिलिंग येते मनात. आणि इकडे माझा दक्षला आज ना मी पटकन झोपू घातले होते, कारण तो आज सकाळी लवकर उठला होता. मला स्वयंपाकाची तयारी करायची होती. आज मी बनवले होते कारले. तर कारले पावसाळ्यात खायला खूप छान असतात, तशीसुद्धा खायला छान असतात. कारण याच्यामध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत आणि ते आपल्या पाचन क्रियेसाठी सुद्धा छान असतं. मग कडू लागू नये म्हणून मी थोडासा ना याच्यात थोडासा काहीतरी गुळाचा खडा मिक्स करत असते भाजी झाल्यानंतर. इकडे कणिक मळून घेतलं होतं, त्याला छानपैकी थोडंसं वरतून तेल लावलं. माझी आई आणि माझी सासूबाई ते असं मळून झाल्यानंतर त्याला तेल लावतात म्हणजे पोळ्या छान येतात. नंतर माझं आलं होतं एक पार्सल. मी मिशोवरून एक पार्सल ऑर्डर केलं होतं, म्हणजे ड्रेस ऑर्डर केला होता. तर ते आज आलं होतं. तर छान होतं, कलर आवडला होता मला म्हणूनच मी ऑर्डर केलं होतं. आणि कपड्यांचं ना माझ्या असं आहे, माझी हाईट कमी आहे. जेव्हा मी दुकानात घ्यायला जाते ना तेव्हा माझ्या हाईटचे कपडे मला मिळतच नाहीत आणि मिळाले तरी ना मला ते काही ना काही कट करावे लागतात, नाही तर मग त्याला शिलाई तरी मारावी लागते. पण मिशोवरती ना मला माझ्या साईजचे कपडे मिळून जातात, काय कुणास ठाऊक. म्हणून ना माझा मिशोवरती खूप म्हणजे खूप ट्रस्ट आहे. मी जे म्हणजे असं मागवते ना माझ्यासाठी तर मला ते परफेक्ट कपडे येतात. दुकानात गेले ना मला 17 दुकानं बघावी लागतात, परत म्हणतात ते नाही आहेत. मग म्हटलं जाऊ दे बाबा, मला लहान पोरींचेच कपडे दाखव. असे कधी कधी म्हणायला म्हणजे मनात विचार येतो. पण हे म्हणतात की चल, मग हे घाई करतात कारण की 2-4 दुकानात बघायला जेव्हा जायचं असतं तेव्हा. म्हणून मी मिशोवरून असंच ऑर्डर करते किंवा फ्लिपकार्टवरून ऑर्डर करते. तर छान आला होता. काहीच मला याला शिलाई वगैरे फिटिंग वगैरे काहीच करायचं काम नव्हतं आणि कलरसुद्धा बघा किती गोड आहे. असं मग आपल्या मनासारखं भेटलं ना की मग ते पैसे जरी गेले ना तर मग काही वाटत नाही. परंतु इथे तर मला स्वस्तच मिळालं होतं. 250 म्हणजे 200-270 रुपयाला मला हा ड्रेस पडला. याच्यावर छानपैकी ओढणीसुद्धा आहे आणि ड्रेसचं याच्यावर हे बघा एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे, हे पण छान आहे, रुतत पण नाही आहे आणि खूप म्हणजे असे सिंपल आणि सोबर ड्रेस आहे. म्हणजे खूप बटबट पण नाही, तसे मला आवडतसुद्धा नाही. सिंपल आहेत, प्लेन ड्रेस आहे. फक्त त्याच्या बाहेरनं खाली बॉर्डर आहे छानपैकी, गळासुद्धा छान आहे आणि खूप छान घातल्यानंतर मला असा वाटला. त्याच्यावरची जी काही ओढणी आहे नाही तर ही खूप छान आणि मस्त ओढणी आहे. त्याचे काठ पण मला खूप आवडले. त्याच्यावर जी काही फ्लॉवरची प्रिंट आहे ती पण छान आहे आणि ड्रेस पण भारी वाटतो आहे ना. म्हणजे मला कुठंच असं वाटत नाही की मला आता फिटिंग वगैरे करावं लागेल. आणि नेकची जी काही डिझाईन आहे ना ती पण खूप भारी आहे, मला छान आवडले.
म्हणजे आता जर दुकानातून विकत आणलं असताना मला फिटिंगला याला त्याला ना परत ते मशीनवर नेऊन परत पैसे द्यावे लागले असते. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, आपण इथूनच ऑर्डर करू. आणि बाहेर जरी गेलो ना तर या ओढणीचा ना ॲज अ स्टोल म्हणून सुद्धा यूज करू शकतो. तर मला तर ड्रेस छान आवडला. त्यानंतर मी घेतलं माझं आवडीचं काम करायला. आता बरेच जण मला म्हणतात की आता की आपण गृहिणी आहोत, एक आई आहोत आणि आपली आता 30शी पार झालेली आहे, एवढा मोठा करिअरचा गॅप पडला आहे मध्ये, आणि आता काय स्वप्न बघायची, आता काय शिकायचं किंवा आता काय करिअर घडवायचं आहे आणि केलं आहे तरी मग काय ते जमेल का आपल्याला. परंतु हा विचार आपण का करायचा ना. आपण लहानपणापासून लग्नाच्या आधी घरच्यांचा विचार करत होतो, लग्न झालं तेव्हा नवऱ्याचा विचार करत होतो, घराचा विचार करत होतो. आता 30शी पार केले, आता आपली मुलं थोडी मोठी झाली आहेत, आता थोडाफार आपल्याला दुपारी वेळ मिळतो आहे, तर मग आपण का स्वप्न बघायची नाही, का पूर्ण करायची नाही, का काही शिकायचं नाही. कारण शिकायला वयाचं बंधन नसतं. मग तुमची 30शी असो, 40शी असो की 50शी असो, तुम्ही शिकले पाहिजे. कारण शिकायला कुठल्याच गोष्टीची कुठल्या एजची किंवा कुठल्याही करिअर गॅपचा ना काहीच त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आपल्यामध्ये जर काही शिकायची इच्छा असेल, काहीतरी करायचं असेल आणि जर का आपण स्वतःला सांगितलं की मला शिकायचं आहे, मला करायचं आहे, मला जमते, तर ते तुम्हाला नक्की जमेल. परंतु जर का लोक म्हणत आहेत म्हणून तुम्ही जर मागे हटत असाल तर मग तो तुमचाच पराभव आहे. तुम्ही स्वतःला धोका देत आहे असं मी तरी म्हणेन. कारण कोणती लोक की ज्या लोकांचा आपण विचार करतो, लोक आहेत ते बोलतच राहणार. 17 लोकांच्या तोंडाला आपण 17 तोंड नाही देऊ शकणार किंवा त्यांच्या तोंडाला आपण कुलूपही लावू नाही शकणार. म्हणून लोकांचं काम करत राहणार. आयुष्य आपलं आहे, आपणच घडवायचं आहे. म्हणून आपलं आयुष्य घडवायचं की बिघडवायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून सुरुवात ना आपण केली पाहिजे आणि सुरुवात ना हे कोणाला दाखवायसाठी नाही तर स्वतःसाठी करायची. म्हणून ती आपली घरातून का असे ना तर सुरुवात करा. कारण की आपल्याला लोकांना दाखवायसाठी नाही आहे तर स्वतःला खुश करण्यासाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वतःला इंडिपेंडंट बनवण्यासाठीच काम करायचं आहे, स्वप्न बघायची, शिकायची. उद्या आपल्या मुलांनीसुद्धा म्हटलं पाहिजे की नाही, माझी आई काहीतरी करते, माझी आईसुद्धा पैसे कमावते. आज माझ्या आईने मला पैसे दिलेत, माझ्या पप्पांनी नाही दिलेत, माझ्या आईच्या मेहनतीचे हे पैसे आहेत. तेव्हा करणार ना मग तुम्ही काहीतरी तुमच्यासाठी, स्वतःसाठी.